गुड मॉर्निंग. आजचा आपला थॉट, नाही कुणाचे कोणी तुझे नवे रे कोणी, आणती जाशील एकला रे प्राण्या माझे म्हणून. बरोबर. वैयक्तिक जीवनात, वर्किंग लाईफमध्ये ह्या गोष्टी आपण कंटिन्युअसली फेस करत असतो. जसं की कलियुग लागलेलं आहे, प्रत्येकजण आपापला विचार करत असतो. बरोबर. आणि कोरोनापासून तर जास्तच वाढले की आपलं कोणीच नाही, आपण आपलं जगायचं. पण देवाने आपल्याला इथं आणलंय, आपल्यासाठीच नाही आणलेलं. आपलं काम आहे समाजासाठी काहीतरी करणं. बरोबर. आपले नातेवाईक असेल, आपली फॅमिली असेल, त्याच्यासाठी काहीतरी करणं. बरोबर. स्वतःसाठी जर केलं तर माणूस गेल्यानंतर नाव कोणी काढणार आहे का? बरोबर. जसं की आता रिसेंटली घटना घडलेली अजितदादांची. लोकांसाठी काम केलं आयुष्यभर. लोक त्यांची जाणीव म्हणून अंत्यविधीला किती लोक होती सगळ्यांनी पाहिलेले. तर त्याचप्रमाणे आपण गेल्यानंतर लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे, असं काहीतरी माणसाने आयुष्यात आल्यानंतर काहीतरी करायला पाहिजे. वर्किंग लाईफमध्ये असेल, आपण इथं असू नसू, भविष्यात कोणत्या कंपनीत जाणार आहे आपल्याला माहीत नाही, किंवा पर्टिक्युलर एखादा व्यक्ती असेल, तो व्यवस्थित काम करतोय, तो इथून पुढं दुसऱ्या कंपनीत चांगली नोकरी भेटली त्याला, किंवा काही गोष्टी भेटत असतील, तर तिथं गेल्यानंतर अगोदरच्या कंपनीचे जी लोक आहेत त्यांनी नाव काढलं पाहिजे की बाबा हा खरंच हा माणूस होता बरं का, व्यवस्थित काम करत होता. तर अशाच पद्धतीने जर काम केलं, कारण सगळं स्वतः जर म्हणलं ना, तर मग आपल्यामध्ये पण डेव्हलपमेंट होत नाही. आणि आपल्यासोबत जे काम करतात ते आपलं नाव काढणार. नाव काढावं म्हणून काम नाही करायचं, पण आपण इथं आल्यानंतर समाजाला काहीतरी आपलं देणं आहे. बरोबर. तर त्या दृष्टीने जर अभ्यास केला, व्यवस्थित सगळ्या गोष्टी केल्या, तर आपल्यासोबत जे लोक आहेत त्यांना पण पुढे घेऊन जाणं हे आपलं कर्तव्य आहे. ज्यांना काही येत नसेल त्यांना शिकवणं, ज्यांना आपल्यापेक्षा जास्त येत असेल त्यांच्याकडून काहीतरी शिकणं, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाने आपापली जी काही जबाबदारी आहे ती व्यवस्थित पार पाडणं गरजेचं आहे. एकमेकांना सोबत घेऊन चाला. कुणाला काही येत नसेल शिकवा. बरोबर. बरोबर. तर त्या दृष्टीने थोडंसं वर्किंग असेल, वर्किंग करा आणि इथून पुढं कुठेही जा, फक्त लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे. त्या दृष्टीने थोडंसं आपलं एक बिहेवियर असलं पाहिजे, वागणं असलं पाहिजे. कोणासोबत पण असो, खालच्या दर्जाचा व्यक्ती असो, खालच्या दर्जाचं म्हणजे डिपार्टमेंट वाईज म्हणतोय मी, तर त्या दर्जाचा व्यक्ती असो किंवा कोणी ओनर असो, फक्त आपलं नाव काढलं पाहिजे, चांगल्या दृष्टीने आपल्यावरती प्रभाव टाकला पाहिजे. तेवढं वर्किंग करा. 100% ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे, लोकांच्या मनावरती राज्य करायचे, ते 100% एक दिवस करणार म्हणजे करणार. ठीक आहे.